अमेरिका आणि युरोप जगाच्या राजकारणातील दोन मोठे आणि प्रभावशाली शक्ती केंद्र आहेत. पण आता याच मैत्रीत तडा जातोय का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण इराण विरोधात अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेमुळे युरोपने स्पष्टपणे वेगळी भूमिका घेतली आहे आणि यामुळे दशकानुदशके टिकलेली ट्रान्स अटलांटिक मैत्री आता कसोटीवर आली आहे. खरं पाहिलं तर अमेरिका आणि युरोपचं नातं केवळ राजकीय नाही तर ऐतिहासिक आहे. पहिल्या महायुद्धात अमेरिका युरोपच्या मदतीला धावून आली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर या नात्याला नवं बळ मिळालं. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत संघाविरुद्ध अमेरिका आणि युरोप एकत्र उभे राहिले. लोकशाही, स्वातंत्र्य आणि उदारमतवाद या समान मूल्यांनी हे नातं अधिक मजबूत केलं. याच पार्श्वभूमीवर नाटो सारखी संघटना उभी राहिली, जिथे एकमेकांच्या सुरक्षेची जबाबदारी सामूहिकपणे घेण्याचं ठरलं. पण आता चित्र बदलताना दिसत आहे. इराण विरोधात अमेरिकेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इंग्लंडनेही पूर्ण पाठिंबा दिलेला नाही. विशेष म्हणजे फ्रान्स आणि स्पेनने अमेरिकन लष्करी कारवायांसाठी आपलं हवाई क्षेत्र वापरायला नकार दिला. हा निर्णय एक मोठा संदेश आहे. युरोप आता अमेरिकेच्या प्रत्येक निर्णयामागे आंधळेपणाने उभा राहणार नाही. इंग्लंडने थेट सहभाग टाळला तर जर्मनीने संयमाची भूमिका घेतली. ही परिस्थिती अचानक निर्माण झालेली नाही. 2003 मध्ये इराक युद्धावेळेही फ्रान्स आणि जर्मनीने अमेरिकेच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता इराणच्या मुद्द्यावर युरोप सावध आहे आणि हा बदलाचा संकेत मानला जातो. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका महत्वाची ठरली. अमेरिका फर्स्ट धोरणामुळे अमेरिकेचं परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक आणि एकतर्फी झालं. नाटो देशांवर टीका करत त्यांना फ्री रायडर्स म्हटलं गेलं. यामुळे या मैत्रीत अविश्वास वाढला. दुसरीकडे युरोपही बदलतोय. रशिया आणि युक्रेन युद्धानंतर युरोप स्वतःच्या सुरक्षेचा आणि ऊर्जा धोरणाचा नव्याने विचार करत आहे. अमेरिकेवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतंत्र रणनीतीवर भर दिला जातोय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याचं आवाहन केलं आहे. इराणच्या मुद्द्यावरही हा फरक दिसतो. 2015चा अणुकरार युरोपसाठी महत्वाचा होता, पण अमेरिका त्यातून बाहेर पडल्याने युरोप अडचणीत आला. आता अमेरिका आणि इराण यांच्यात समतोल राखणं युरोपसाठी कठीण झालं आहे. या मतभेदांचा परिणाम जागतिक पातळीवर होऊ शकतो, कारण अमेरिका आणि युरोपची एकजूट ही जागतिक व्यवस्थेचा आधार आहे. जर ही एकजूट कमकुवत झाली तर चीन आणि रशिया सारख्या देशांना फायदा होऊ शकतो. तसंच नाटो सारख्या संघटनांवरही परिणाम होऊ शकतो. तरीही एक गोष्ट स्पष्ट आहे, मतभेद असले तरी अमेरिका आणि युरोपचं नातं पूर्णपणे तुटलेलं नाही. पण या नात्याचं स्वरूप बदलत आहे. नेतृत्व आणि अनुयायी या नात्यातून आता समान भागीदारी आणि स्वतंत्र भूमिका याकडे वाटचाल सुरू आहे. आणि म्हणूनच इराणचा मुद्दा हा फक्त एक कारण नाही तर मोठ्या बदलांचा संकेत आहे. आता पुढे काय होणार? अमेरिका आणि युरोप पुन्हा एकत्र येणार का, की मतभेद आणखीन वाढणार? यावरच भविष्यातील जागतिक राजकारणाची दिशा ठरणार आहे. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.